मी जे फिरायला जातोय किंवा मी ज्या काही छोट्याशा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतोय किंवा मला कार घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय, या सगळ्या गोष्टी माझा फायनान्शियल ॲडवायझर किंवा फायनान्शियल प्लॅनर मला करायला नाही सांगणार. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करण्यापेक्षा आपण SIP चालू करू आणि प्लॅनिंग वगैरे या शब्दापासून थोडंसं लांब राहू. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस ती SIPची अमाऊंट विड्रॉ करून घेऊ. असा विचार मी करायचो मित्रांनो. मला वाटायचं की मी जर फायनान्शियल प्लॅनिंग केली तर माझा ॲडवायझर किंवा जे काही फायनान्शियल रूल्स आहेत ते त्यानुसार आपल्याला काहीच खर्च करायला भेटणार नाही. आपलं पर्सनल लाईफ डिस्टर्ब होऊन जाईल. आपल्याला जे काही थोडंफार एन्जॉय करायची सवय किंवा जे काही थोडंफार स्वतःवर खर्च करायची सवय ते आपण करू शकणार नाही. बट ज्यावेळेस मी स्वतः या फील्डमध्ये आलो, ज्यावेळेस या प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगचा अभ्यास केला आणि स्वतःसाठी ॲप्लाय केलं, त्यावेळेस मला काही सिक्रेट्स कळाल्या, काही गुपितं कळाली आणि ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.